मुंबईकरांचा यंदाही पावसाळ्यातील प्रवास खड्ड्यातून, काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे तर रस्त्याचं लेव्हलिंग नसल्यानं वाहन चालकांची तारांबळ। मुंबईतील नाले सफाईची 81% कामं पूर्ण, मिठी नदीतील सफाई 54% कामं पूर्ण, ते मुंबई महापालिकेचा दावा। एप्रिल-मे मधील अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान, 1,56,055 हेक्टरवरील शेतीचं नुकसान। राज्यातील 1 लाख शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका। डोंबिवलीच्या पलावामधील पुलाचं काम संथ गतीने सुरू, पुलाच्या कामावरून मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टीका। मराठवाड्यात पुन्हा अतिवृष्टीचा फटका, 7 दिवसात अतिवृष्टीमुळे 2000 गावं बाधित। नागपूरच्या इंदोरातील उत्थान नागरी पतसंस्थेचा घोटाळा उघड, ठेवीदारांची 4,54,00,000ची फसवणूक, पोलिसांकडून संस्थेच्या अध्यक्षांसह 20 जणांवर गुन्हा दाखल। मालेगावच्या सामान्य रुग्णालयात डॉक्टरच नाही, ओपीडी कक्षात सकाळी 10 वाजेपर्यंत एकही डॉक्टर नाही, केस पेपर कर्मचारीही गैरहजर। मुंबई अहमदाबाद मार्गावरून मेंढवान घाटात भीषण अपघात, कारची कंटेनरला मागून जोरदार धडक, अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।